हां, आपण कालच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं, आपण ग्राफ बघितलं होतं. कालच्या ग्राफमध्ये हा ना, काल ज्यांनी ॲबसेंट आहे त्यांनी उगाच सध्या उगाच शांत बसायचं, जेवढं नोट डाऊन करू वाटलं तेवढं नोट डाऊन करायचं. हा आपण हा जो ग्राफ बघितला होता हा 1 to 2 तो कोणता आहे, आयसोबारिकसाठी होता. आणि 2 to 3 हा कसा होता, आयसोकोरिक. म्हणजे आडव्या लाईन कुणासाठी आहेत, आयसोबारिकसाठी आहेत, तर उभ्या लाईन कुणासाठी आहेत, आयसोकोरिकसाठी आहेत. हा ना, पण आपण 2 प्रोसेसेस राहिल्या होत्या आपल्या. कोणत्या, आयसोकोरिक आणि आयसोकोरिक नाही, अडियाबॅटिक आणि आयसोथर्मल. अडियाबॅटिक आणि आयसोथर्मलचा ग्राफ कसा असेल, मी आता काय करतो, पीव्ही जो ग्राफ आहे ना गाईज, 4ही प्रोसेससाठी एक ड्रॉ करतो. 4ही प्रोसेस येतील त्यामध्ये. किती प्रोसेस येतील, 4ही पण प्रोसेस येतील. ते आता 4ही प्रोसेस कशी येतील बघा. हा पीव्ही ग्राफ आहे गाईज, पीव्ही ग्राफ फॉर ऑल 4 प्रोसेसेस. लक्षात घ्या कसं, असं 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 हा ग्राफ आहे ना गाईज, लक्षात घ्या. हा ग्राफ, हा पहिला जो ग्राफ असेल, पहिली जी लाईन असेल ती कशी असेल बाबांनो, अशी असेल गाईज, है ना गाईज. आपण काय करूयात, आपण अशी लाईन असेल. पॉईंट क्लिअर आहे. ह्याला थोडंसं ना अशी लाईन आहे, अशी थोडंसं पुढे घेतो याला. हो म्हणा. हा 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 ही जी आडवी लाईन असेल ती कोणासाठी असेल, आयसोबारिकसाठी असेल ना. हा लक्षात येते का, हा साईडला पी आहे, ह्या साईडला व्ही आहे. लक्षात आलं का. ही जी लाईन आहे पॉईंट 1 आणि पॉईंट 2 गाईज, हा कोणासाठी असेल, आयसोबारिकसाठी असेल. पॉईंट क्लिअर आहे. हा इथून एक असेल, अजून एक इथून एक अशी उभी लाईन घ्या गाईज, है ना. हा पॉईंट 1 हा 2. ही जी लाईन असेल ती कोणासाठी असेल, हा लक्षात घ्या. मी एकेकाला लिहून घेतो मी असं, लक्षात घ्या. हा पूर्ण ग्राफ ह्या पॉईंटपासून, हा पॉईंटचं नाव आहे 1 पकडा, ह्याचं नाव 2 पकडा, है ना. ह्याला 3 पकडा, काही प्रॉब्लेम नाही, पकडण्याला काय आहे ना, पकडायचं आपल्याला, फक्त पॉईंट वेगळे दिसले पाहिजेत. बरोबर ना गाईज. हा जो आहे तो कोणासाठी आहे, आयसो. जीवनामध्ये आपलं आणि करेक्ट आन्सरचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आपल्या जीवनात करेक्ट आन्सर कधी येणारच नाही. मी लिहिलं बघ. हा हे असं इन्फ्लुअन्स असतो रे, इन्फ्लुअन्स असतो. आयसो बारीक. लक्षात आलं का. हे हनुमंतचं ऐकल्यामुळे माझं चुकलं, हे माहिती आहे का, माझं चुकत नव्हतं, हे इन्फ्लुअन्स. संगत का सर रे बाई. चलो असो. हा नंतर हा कसा असेल, आयसोकोरिक असेल गाईज. आयसोकोरिकसाठीचा हा ग्राफ असेल. पॉईंट क्लिअर आहे. आता 2 प्रोसेस राहिल्या आपल्या. कोणत्या राहिल्या, एक आयसोथर्मल आणि अडियाबॅटिक. लक्षात घ्या, आयसोथर्मल आणि अडियाबॅटिक. लक्षात घ्या, ह्या पॉईंटपासून असं चालू करायचं. लक्षात येते का. हा ना, पहिला आहे गाईज, हा जो ग्राफ असेल तो अडियाबॅटिकचा असेल. अडियाबॅटिक प्रोसेस हा कुणाचा असेल, आयसोथर्मलचा असेल. पॉईंट क्लिअर आहे गाईज. अशा टाईपचे ग्राफ येतात. एकाच ग्राफमध्ये आपण सगळ्या प्रोसेस कव्हर केल्या. लक्षात आलं. पॉईंट ह्या पॉईंटपासून आरायचं असे होतात. लक्षात आलं का तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं है ना. क्लिअर आहे का. ह्या टाईपचा पॅटर्न असतो, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, संपला विषय. क्लिअर आहे. हा सगळे ग्राफ आपण कव्हर केले. ॲडव्हान्सचा प्रश्न याच्यावरती सॉल्व्ह होईल. पुढे जायचं. ओके. आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते बेसिक गोष्टी आहेत गाईज, है ना गाईज. लक्षात घ्या. आता हीट आणि वर्कबद्दल आपल्याला चर्चा करायचं गाईज. डायरेक्ट प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत, पेजेसचा आवाज नाही आला पाहिजे. हीट आणि वर्कबद्दल चर्चा करतोय आपण. MCQ सॉल्व्ह करत असताना डायरेक्ट प्रश्न सॉल्व्ह होतात थर्मोडायनामिक्सचे. 4 पर्याय असतील तर 2 पर्याय आपण कॉमन सेन्सनं आपण निग्लेक्ट करू शकतो. आपण फक्त कॉम्पिटिशन न अभ्यास करता म्हणतोय. जर मी थर्मोडायनामिक्स शिकवलं न अभ्यास, तुम्ही अभ्यास काही केलाच नाहीत, फक्त लेक्चर केलात, तर आउट ऑफ 4 ऑप्शन्स तुम्ही 2 ऑप्शन्स तुम्ही इझिली निग्लेक्ट करू शकता. बरोबर ना. आता इकडे लक्ष द्यायचं, हा ना. आता इकडे लक्ष द्यायचं. हीट आणि वर्कबद्दल आपण चर्चा करतो. हीट म्हणजे काय रे बाबांनो, लक्षात घ्या. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच फ्लो फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम बिकॉज ऑफ डिफरन्स इन टेम्परेचर. हे त्याची काय आहे, डेफिनेशन आहे, हा ना. हीट रेफर्स टू रँडम फॉर्म ऑफ एनर्जी. रँडम फॉर्म ऑफ एनर्जी म्हणजेच काय असतं, हीट असतं. क्लिअर आहे गाईज. हे झालं हीटबद्दलची इन्फॉर्मेशन. काय म्हणलंय त्याने, पुन्हा एकदा बघूयात. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, ते एक एनर्जीचा फॉर्म आहे. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी म्हणजे काय, हीट का आहे, एनर्जीचा फॉर्म आहे. विच फ्लो फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम. एका सिस्टीमपासून एकाकडनं दुसरीकडे जाते. कशामुळे, ज्यावेळेस टेम्परेचर डिफरन्स असेल त्यावेळेस हीटचा काय होतो, फ्लो होतो.
हां टेम्परेचर जर डिफरन्स असेल, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर स्पॉन्टेनियस प्रोसेस, लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस, असं आपण बघितलं होतं है ना गाईज. इट रेफर टू व्हॉट, यालाच काय म्हणतात, हीट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय आहे, रँडम फॉर्म ऑफ एनर्जी. हीट म्हणजे काय आहे, रँडम फॉर्म ऑफ एनर्जी. हा थेरॉटिकल पॉईंट आहे, तुमच्या नोटबुकमध्ये राहणं गरजेचं आहे, त्यामुळं मी हे थेरॉटिकली लिहून ठेवलेलं आहे. लक्षात आलं का. आता नंतर क्लिअर आहे गाईज. आता ह्याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन्स खूप महत्त्वाचे आहेत गाईज. ह्याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. साइन कन्व्हेन्शन्समध्ये कसे असतील रे बाबांनो, लक्षात घ्या. का असेल साइन कन्व्हेन्शन्समध्ये, लक्षात घ्या. साइन कन्व्हेन्शन्समध्ये प्लस क्यू आणि मायनस क्यू हे दोन टर्म्स आहेत गाईज. प्लस क्यू आल्यानंतर काय घ्यायचं, जर क्वेश्चनमध्ये असेल हीट ऑब्झर्व्ड आणि 4 पर्याय तुम्हाला असतील तर 4पैकी प्लस मायनसकडे बघणं गरजेचं आहे. काय म्हणलं, हीट ऑब्झर्व असेल, प्लस क्यू म्हणजेच काय रे बाबांनो, ह्याची मिनिंग काय आहे, क्यू म्हणजे हीट ना, क्यू म्हणजे काय, हीट. क्यू म्हणजे काय असतं, हीट असतं. प्लस म्हणजे काय, हीट ऑब्झर्व बाय द सिस्टीम, हीट ऑब्झर्व है ना. आणि क्यू निगेटिव्ह म्हणजे काय रे बाबांनो, हीट रिलीज. क्लिअर आहे, हीट रिलीज, बरोबर आहे गाईज. आता युनिट काय असतील ह्याचे जूल, युनिट काय असतील ह्याचे, जूल और न्यूटन मीटर. क्लिअर आहे गाईज, दिस इज व्हॉट एसआय युनिट है ना गाईज. दुसरं युनिट काय असेल याचं, साधं लहान काय असेल, सीजीएस युनिट काय असेल याचं, सीजीएस युनिट हे कॅलरीज असेल गाईज, लक्षात घ्या. सीजीएस युनिट हे हीटचं काय असतं, कॅलरीज असतं. काय असतं, लक्षात आलं का, हे सीजीएस युनिट आहे, लक्षात येते का, कॅलरीज म्हणतात त्याला. क्लिअर आहे गाईज, येस नो. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, क्लिअर आहे गाईज, प्लस असेल तर हीट ऑब्झर्व, मायनस असेल तर हीट रिलीज. पॉईंट क्लिअर आहे. हे खूप प्रॉब्लेमसाठी वापरायचं आपल्याला, प्रचंड टाईपची. आपल्याला कमीत कमी 100 प्रॉब्लेम थर्मोडायनामिक्सचे सॉल्व्ह करायचे क्लासमध्ये आणि 15 दिवस थर्मोडायनामिक्सला द्यायचं आपल्याला. लक्षात आलं का. थर्मोडायनामिक्स असा एवढा गच टॉपिक झाला पाहिजे की बस रे बस, कसलेही प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. फिजिकल केमिस्ट्री मुलांना आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. लक्षात आलं का. हा फिजिकल केमिस्ट्री आहे, ह्याच्यामध्ये CS3 CS2 काही नसतं, ह्याच्यामध्ये फक्त काय असतात, कॅल्क्युलेशन्स असतात, मॅथमॅटिकल टर्म्स असतात, बरोबर ना. इथपर्यंत क्लिअर आहे, ओके ना गाईज. याच्यानंतर बघा, ह्याच्यानंतर कन्वर्जन्स आहेत गाईज. 1 जूल मीन्स वॉट गाईज, 10⁻⁷ अर्ग, हे आपल्याला माहित आहे. 1 कॅलरी मीन्स वॉट, हे लक्षात ठेवायचं. हे कन्वर्जन्स आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी लागणार आहेत. लक्षात आलं का. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला काय पाहिजे, टिप ऑफ द टंग पाहिजे गाईज. 1 कॅलरी म्हणजे काय रे बाबांनो, 4.184 जूल. लक्षात आलं का. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे काय, आपण हे कशामध्ये बघितलं होतं, स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये पण बघितलं होतं. किती असतं, हा 1.6 म्हणलं तरी चालेल, इंटू 10⁻⁹ जूल. हे त्याचे काय असतात, युनिट कन्वर्जन्स असतात. आणि सगळ्यात जास्त मोठं कोण असतं, 1 कॅलरी हा सगळ्यात मोठा असतो, त्यानंतर जूल असतो, त्यानंतर अर्ग असतो, सगळ्यात लहान कोण असतो, इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. ह्याचा सिक्वेन्स येणं गरजेचं आहे मुलांनो. लक्षात आलं का तुम्हाला, ह्याचा सिक्वेन्स येणं प्रचंड गरजेचं आहे. पॉईंट क्लिअर आहे इथपर्यंत. हे काय झालं, हीट बद्दल झालं. हीट बद्दल आपण काय काय चर्चा केली, थोडंसं रिवाईज करूयात आपण हीट बद्दल. हीट काय असतं बाबांनो, है ना, एक हा रँडम फॉर्म ऑफ एनर्जी आहे, बरोबर ना. ह्याचं काय होतं, ट्रान्सफर होतं वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम. कशामुळं, टेम्परेचर डिफरन्समुळं त्यांचं काय होतं, ट्रान्सफर होतं, बरोबर ना. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, ह्याचे साइन कन्व्हेन्शन्स बघितले होते. प्लस असेल तर काय असेल, हीट ऑब्झर्व असेल, मायनस असेल तर काय असेल, हीट रिलीज असेल. युनिट काय असेल, जूल आणि किंवा न्यूटन मीटर, पर म्हणायचं नाही, न्यूटन मीटर है ना. सीजीएस युनिट असतं त्याचं कॅलरी. पॉईंट क्लिअर आहे. हीट बद्दलची एक्सप्लेनेशन. हीट कशाने डिनोट करतात, क्यूने डिनोट करतात गाईज. कशाने, क्यू. क्यू म्हणजे काय, हीट है ना. केमिकल बॉन्डिंग म्हणजे क्यू म्हणजे चार्ज असतं, इथं काय आहे, हीट आहे, बरोबर ना. कुठे काय आहे ते कळणं गरजेचं आहे, है ना. इथं कन्वर्जन्स बघितलं आपण. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग, 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू वॉट, 1.602 इंटू 10⁻⁹ जूल. सगळ्यात जास्त मोठे युनिट असतं कॅलरी, त्यानंतर जूल असतं, त्यानंतर अर्ग असतं, त्यानंतर इलेक्ट्रॉन व्होल्ट असतं गाईस. हे सगळ्या टर्म्स हे कुणाबद्दलच्या झाल्या, हीट बद्दलच्या झाल्या. पॉईंट क्लिअर आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. क्लिअर आहे ना. पुढं जायचं. पुढं जात असताना गाईज मागे वळून बघायचं नाही, है ना. असं एक मराठीमध्ये है ना
सर वगैरे असतात ते सांगतात असे. जीवनामध्ये पुढं जात असताना मागे वळून बघायचं नाही. असं बरंच काय आहे, आता सांगणार नाही ते. ठीक आहे, असो. वर्क काय आहे बाबांनो? वर्क इज फॉर्म ऑफ एनर्जी. हे पण काय आहे? फॉर्म ऑफ एनर्जी आहे. ट्रान्सफर, हां, ट्रान्सफर्स वन सिस्टीम टू सराउंडिंग, वन सिस्टीम टू सराउंडिंग, सिस्टीम टू सराउंडिंग और सराउंडिंग टू सिस्टीम. बरोबर ना? हे फॉर्म ऑफ काय एनर्जी आहे ते कुठून ट्रान्सफर होतं? सिस्टीम टू सराउंडिंग और सराउंडिंग टू सिस्टीम. फॉर्म ऑफ एनर्जी आहे ते पण. वर काय आहे? फॉर्म ऑफ एनर्जी आहे. ते ट्रान्सफर कसं होतं? सिस्टीम टू सराउंडिंग, सराउंडिंग टू सिस्टीम. प्रचंड डेंजरस कन्सेप्ट आहे पोरांनो ही. फक्त सांगतो ते ऐका. आता पुढच्या स्लाइडवरती घेणार आहे मी, हा ना. हां, रेफर्स टू व्हॉट? ऑर्गनाइज्ड फॉर्म ऑफ एनर्जी गाईज. हे महत्त्वाचा पार्ट आहे. छोट्या छोट्या लाईन्स लक्षात ठेवणं, बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे पोरांनो. तिथं काय होतं? रॅन्डम फॉर्म ऑफ एनर्जी. इथं काय आहे? ऑर्गनाइज्ड. तिथं मोकळी पडलेली एनर्जी आहे. इथं ऑर्गनाइज, बाइंडेड आहे. एकत्रित एनर्जी म्हणतात इथे. लक्षात आलं का? वर्क म्हणजे काय आहे? ऑर्गनाइज फॉर्म ऑफ एनर्जी. हे सायंटिफिक वर्ड तुमच्या कानाच्या पडद्यावरती पडणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? मोठे मोठे प्रश्न सॉल्व करत असताना, असर्शन रिझनिंग करत असताना हे वाक्य प्रचंड महत्त्वाचे असतात पोरांनो. लक्षात आलं का? खूप बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे पोरांनो. सरफेसली होत नाही रे. थर्मोडायनॅमिक्स हा सगळ्यात डेंजरस टॉपिक आहे. लक्षात आलं का? आणि सगळ्यात हाय वेटेजचा, नीट मधला सगळ्यात हाय वेटेजचा टॉपिक कोणता आहे? तर थर्मोडायनॅमिक्स आहे. जेई मधला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात, हा ना, बोर्डला पण आहेच. लक्षात आलं का? ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काही नाहीच. फक्त नोट्स कंप्लीट करायचं आहे आणि सोबत चालायचं आहे. हा, युनिट्समध्ये बघायचं आहे. जूल, न्यूटन मीटर. CGS युनिट काय आहे? अर्ग, डाइन सेंटीमीटर. हे त्याचे काय आहेत? युनिट्स आहेत गाईज. बेसिक आहे. मी बेसिक इथं कंप्लीट केलं. पॉईंट क्लिअर आहे? आता इथं कन्व्हर्जन्स कळणं गरजेचं आहे गाईज. हे कन्व्हर्जन्स तुम्ही 8वी 9वीला शिकला असाल. 1 जूल इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. 1 जूल इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. 1 कॅलरी इज इक्वल टू व्हॉट? 4.184. हे आता झालं होतं. हा, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल व्हॉट? 1.602 × 10⁻⁻19. लक्षात आलं का? ह्याच्यामध्ये दोन गोष्टी ॲड झाल्यात गाईज, लक्षात घ्या. है ना? ह्याच्यामध्ये काय अगोदरच्या स्लाईडपेक्षा इथं दोन एक्स्ट्रा गोष्टी आहेत. है ना? तसं हा 3 पण आहे. हा, 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू व्हॉट? 1 लिटर ॲटमॉस्फिअर. लक्षात घ्या बरं का. 1 लिटर ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? 101, 1013.3 जूल. हा, 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू व्हॉट गाईज? 22.22 कॅलरीज. लक्षात आलं का? हे कन्व्हर्जन्स आहेत, प्रॉब्लेमसाठी लागणार आहेत आपल्याला. हे पाठ पाहिजे, पाठ. लक्षात आलं का? अरे हे कॅलरीमध्ये आहे, हे जूलमध्ये आहे ना रे हनुमान. 1 लिटर ॲटमॉस्फिअर, 1 लिटर ॲटमॉस्फिअर, हा ना, असतात ना. हे कन्व्हर्जन्स आहेत, डायरेक्ट व्हॅल्यूज आहेत. माझं काही नाही त्याचं, है ना. माझं तसलं माझा आणि ह्या गोष्टीशी कसलाही अर्थ नाही. रिपोर्टेड गोष्टी आहेत. मी फक्त एक्सप्लेन करतोय. मी काय शोध लावलाय कायचा नाही. जे तुमच्या पुस्तकात डिफरंट बुक्समध्ये जे आहे ते मी एकत्र करण्याचा प्रयत्न केले आदित्य, आणि ते सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. ठीक आहे गाईज. आता ह्याच्यामध्ये हे का 222 आहे का? बघा एकदा क्रॉस चेक करा किती आहे. क्रॉस चेक करा किती आहे, मला पण माहित नाही. 1 लिटर ॲटमॉस्फिअर एकदा चेक करा. जे काय असेल ते टाकूयात. ठीक आहे, पुढे जायचं. .24 ठीक आहे ना. 24.2 करा. बरोबर आहे. 24.2 करा. हे ना, वाटलंच मला. इकडं बघा, जूलमध्येच आहे का पण ते? हा, जूलमध्येच आहे ना. ह्याला करेक्ट करा थोडंसं. हा डेसिमल पॉईंटला करेक्ट करा. जूल, हा ना, करेक्ट करा. ठीक आहे ना, हा ना. 101.3, हा ना. 22.4. ठीक आहे ना, करेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पुढे जायचं.
इकडं लक्ष द्या. हां, इकडं लक्ष द्या. आता आता इथं लक्ष. साईन कन्व्हेन्शन्समध्ये लक्ष द्या, है ना. लक्षात घ्या. आता वर्क डनचे दोन, आता वर्क डन आहे ना गाईज, आता दोन आहेत साईन कन्व्हेन्शन्स बघा, है ना गाईज. हे प्रचंड महत्त्वाचं, ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काही पण नाही. इम्पॉर्टंट है ना. लक्षात घ्या. पहिलं आहे गाईज प्लस डब्ल्यू असेल तर काय, आणि दुसरं आहे मायनस डब्ल्यू असेल तर काय. प्लस डब्ल्यू असेल तर काय आणि मायनस डब्ल्यू असेल तर काय. लक्षात येते का. प्लस डब्ल्यू असेल तर 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 वर्क डन ऑन द सिस्टीम. वर्क डन पहिलं डब्ल्यू असेल तर काय लक्षात ठेवायचं. मला पण ते कन्व्हर्जन्स ना खूप दिवस झाले रे. वर्क डन ऑन द सिस्टीम. वर्क डन ऑन द सिस्टीम. इथं काय असेल रे. वर्क डन बाय द सिस्टीम. डायरेक्ट ह्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्समध्ये NCERT पाठीमागच्या क्वेश्चन्समध्ये इंटेक्स का ना बॅक एक्सरसाइजमध्ये हा एक प्रॉब्लेम आहे गाईस. खूप ठिकाणी जई मैत्र ठिकाणी हा कन्सेप्ट वापरायचा आहे. नीटमध्ये पण बरेचसे क्वेश्चन्स आहेत, PYQs आहेत त्याच्यावरती, डायरेक्ट सॉल्व्ह होता डायरेक्ट. आता लक्षात कसं ठेवायचं. निगेटिव्ह ना, जीवनामधनं कोणतरी निघून गेलेला आहे, निगेटिव्ह झाले. आपल्या जीवनामध्ये 10-100 माणसं असतील आपले महत्वाचे. एक निघून गेला, एक गचकला, एक मेला. तू गेला ना, त्याला काय म्हणायचं. बाय म्हणायचं. त्याला काय म्हणायचं. बाय. जो निघून गेला ना त्याला काय म्हणायचं. बाय. जो आहे ना त्याला काय म्हणायचं. हाय म्हणायचं. हाय हाय हाय, है ना. दोघांचं पण चांगलं आहे बघा, हाय आणि बाय. ठीक आहे ना गाईस. लक्षात घ्या. बाय आलं रे आलं, कुठे गेलं बाय. इथं बघा, इथं महत्वाचा कन्सेप्ट आहे रे बाबा. बाय द सिस्टीम आणि इथं हाय द सिस्टीम म्हणायचं नाही. ऑन द सिस्टीम. बाय द म्हणजे बाय म्हणले की कसं निगेटिव्ह. लक्षात आलं का. हे ट्रिक्स आहे गाईज, लाईफ टाईम लक्षात राहतं, हे विसरतच नाहीये. बाय म्हणले की डब्ल्यू कसं असतं निगेटिव्ह असतं. ऑन द म्हणले की डब्ल्यू कसं असतं पॉझिटिव्ह असतं. एवढंच लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं फिरकी घेतो. आता मी इथं ह्या वाक्याला मी असं लिहू शकतो का रे. वर्क डन ऑन द सिस्टीम आहे ना, मी ह्याला असं लिहू शकतो का. वर्क डन बाय द सराउंडिंग. असं वाक्य लिहू शकतो. त्यासाठी पण डब्ल्यू कसा असेल पॉझिटिव्हच असेल. कसा असेल पॉझिटिव्हच असेल. इथं डब्ल्यू कसा असेल रे बाबा नो. वर्क डन ऑन द सराउंडिंग. यस, वर्क डन ऑन द सराउंडिंग. पॉइंट क्लिअर आहे गाईज. यस नो, है ना. हे गोष्टी क्लिअर होत आहेत का. वर्क डन ऑन द सिस्टीम म्हणे हे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला याची काय लागते गरज लागते गाईज. काय लागते आपल्याला गरज लागते. गरज महत्वाची आहे मुलांनो. गरज ही शोधाची का आहे जननी म्हणतात. गरज ही शोधाची का असते जननी असते. मराठीमध्ये एक सुविचार आहे, ते मी असं सांगितलं. कसं आहे बघत सांगायचा विचार आला. हां, नंतर आपण म्हणतो ना इंटरनल एनर्जी, हा ना. लक्षात घ्या गाईस, इंटरनल एनर्जी लक्षात घ्या. इंटरनल एनर्जी म्हणजे नेमकं काय रे बाबांनो, है ना. आतली एनर्जी असं म्हणायचं नाही. आत्मिक एनर्जी, आत्मा परमात्मा, है ना. इंटरनल एनर्जी म्हणजे काय असते लक्षात घ्या, ऐकून घ्या. आणि खूप ठिकाणी खूप डेफिनेशन्स आहेत गाईज. हे स्टँडर्ड डेफिनेशन आहे, सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला इंटरनल एनर्जीबद्दल खूप काही सांगतील. इट इज सम ऑफ सो मेनी एनर्जीज, लांब सडक देतील, पण हे सिस्टमॅटिक एक्सप्लेनेशन आहे. लक्षात राहा, हे जे एक्सप्लेनेशन देतो ना तुम्हाला मी सिस्टमॅटिक देतो. लक्षात घ्या. इंटरनल एनर्जी म्हणजे काय आदित्य, इट इज अ सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. लक्षात आलं का. इंटरनल एनर्जी म्हणजे काय आहे, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचं काय आहे सम आहे. पोटेन्शियल एनर्जीमध्ये कोणकोणत्या एनर्जीज असतात, त्याच्यामध्ये असते इंटरमॉलिक्युलर एनर्जी, दुसरे असते इंट्रा विदिन द मॉलिक्यूल विथ अदर मॉलिक्यूल, इंट्रामॉलिक्युलर एनर्जी.
नंतरची एनर्जी कोणती आहे? न्यूक्लिअर एनर्जी. नंतरची कोणती आहे? बाइंडिंग एनर्जी. काही बुक्समध्ये न्यूक्लिअर एनर्जीलाच बाइंडिंग एनर्जी म्हणलेलं आहे. लक्षात आलं का? हे सगळ्या एनर्जीज असतात. 4 एनर्जीज कुणामध्ये आहेत? पोटेन्शियल एनर्जीमध्ये आहेत. लक्षात आलं का? हे कुणामध्ये आहेत? पोटेन्शियल एनर्जीमध्ये आहेत. पॉईंट क्लिअर आहे? आता 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 सावकाश पुढे जायचं आहे. कायनेटिक एनर्जीमध्ये कोण आहे रे? कायनेटिक एनर्जीमध्ये लक्षात घ्या रे बाबांनो, व्हायब्रेशनल एनर्जी. मॉलिक्यूल ऑलवेज व्हायब्रेट असतो. तुमच्यासारखं असतो का? तुम्ही शांत असतात का? नाही. हात 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 काही जणांचे हात कापतात बघा असं कंटिन्युअस. पर्किन्सन ड्रग असतो, त्याच्यावरती माझं पेटंट आहे. पेटंट पर्किन्सन ड्रग, अँटी पर्किन्सन ड्रग, ड्रॉक्सिडोपामी बनवलेलं आहे, ड्रगचं नाव आहे, है ना. असं हातात थरथर कापतात बायोलॉजीचे विद्यार्थी. पर्किन्सन ड्रग म्हणजे काय माहिती का? असं आपले हात कधी थरथर कापतात? काय फूल वगैरे देत असताना वगैरे, है ना, पोरांचे हात, है ना, असे तसे, हां तसे आपले कापतच नाहीत आपल्याला, है ना. ते जाऊ दे, चला ओके असो. हां, व्हायब्रेशनल एनर्जी गाईस, है ना. नंतर काय असेल? ही रोटेशनल एनर्जी. नंतर काय असेल? ट्रान्सलेशन एनर्जी. देन व्हॉट? इलेक्ट्रॉनिकल एनर्जी गाईज. हे सगळ्या एनर्जीज असतात कोणामध्ये? कायनेटिक एनर्जीमध्ये. हे 4 आणि 4 8 म्हणजे इंटरनल एनर्जी जवळपास 8-9 एनर्जीनं बनलेलं असतं. लक्षात येते का? इंटरनल एनर्जी काय? 8-9 एनर्जीनं बनलेलं असतं. ह्याच्यामध्ये एक आहे बघा गाईस, इंटरनल एनर्जी डज नॉट इन्क्लूड द ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. ह्याच्यामध्ये खूप सुंदर वाक्य आहे. इंटरनल एनर्जी डज नॉट इन्क्लूड ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. पॉईंट क्लिअर आहे गाईस? त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल एनर्जीचा कसलाही सहवास नसतो. क्लिअर आहे गाईज? येस नो? हे सगळ्या टर्म्स, एक्स्ट्रा टर्म्स सांगतो मी तुम्हाला. हे कसं थोडं पॉईंट खालीवरी जाईल, काही फरक पडत नाही. आपल्या वहीत राहणं महत्त्वाचं आहे, डोक्यात राहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्रश्नाला ह्या कन्सेप्टनं उतरायचं आहे. लक्षात आलं का? आता आपण डब्ल्यूचे, आता वर्क डनबद्दल आपण चर्चा केली होती गाईज, है ना. वर्क डनबद्दल चर्चा केली होती का आपण काल? डब्ल्यूचे 2 इक्वेशन आपण बघितले होते काल, है ना. डब्ल्यूचे किती इक्वेशन बघितले होते परवा? 2 बघितले होते. 2 इक्वेशन कोणते आहेत रे? है ना. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस PEX डेल्टा व्ही बघितलं होतं का? बघितलं होतं आधी, ते होत असतो त्यावेळेस. आणि दुसरं कोणतं आहे? डब्ल्यू मॅक्सचं इक्वेशन बघितलं होतं. डब्ल्यू मॅक्स, है ना. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय होतं? मायनस 2.303 NRT, है ना. NRT log to the base 10 V2 upon V1 और P1 upon P2 दोन्ही पण लिहू शकता. हे 2 इक्वेशन आपण बघितले होते. पॉईंट क्लिअर आहे? येस नो? थर्मोडायनामिक्स ह्या इक्वेशनला आपण असं पण लिहू शकतो गाईज, लक्षात घ्या. अरे ह्या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो, मायनस PEX V2 मायनस V1. डेल्टा व्हीला स्प्लिट करा ना. हिअर काय असतं? हिअर मीन्स डेल्टा व्ही म्हणजेच काय? स्टेट फंक्शन. V2 मायनस V1 ना. येस नो शेख? बरोबर आहे का? क्लिअर आहे? ठीक आहे ना. आपण ह्या इक्वेशनला आपण असं पण लिहू शकतो. ठीक आहे ना. आता हे अप्लाय करायचं आहे, लक्षात घ्या. आता 3 वाक्य एवढे डेंजरस वाक्य आहेत ना गाईज, डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह होतात. डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह होतात. 3 क्वेश्चन्स आहेत. आता 3 पॉईंट आहेत, फक्त ऐकून घ्या. हे 3 प्रश्न डायरेक्ट सॉल्व्ह होतात. ते कोणते आहेत बाबांनो? ते असं बघा. वर्क डन पहिला पॉईंट आहे. इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम असेल तर वर्क डन काय असतं? पी एक्सटर्नल काय असेल रे? 0 असेल ना. व्हॅक्यूम मध्ये एक्सटर्नल प्रेशरच नसतं ना, म्हणजे काय असेल? हे 0 असेल ना बाबा. हे 0 मल्टिप्लाय विथ डेल्टा व्ही 0 म्हणजे एक्सटर्नल प्रेशर किती असतं? 0 असतं. म्हणजे वर्क डन किती असेल? 0 असेल. हे डोक्यामध्ये फीडच करून ठेवायचं. व्हॅक्यूम मध्ये वर्क डन किती असतं? 0 असतं. लक्षात आलं का? किती असतं? 0 असतं गाईज. पॉईंट क्लिअर आहे? काय अडचण? पहिलं वाक्य क्लिअर आहे ना. व्हॅक्यूम मध्ये वर्क डन. प्रश्न आला रे, आपल्या डोकं तेच चाललं पाहिजे, मूड पोरासारखं बसायचं नाही.
प्रश्न सॉल्व करा. आपल्या मास्तरनं काय सांगितलंय, वही बघायची, पहिल्याच सुरू वही पाठ करा, बाकी तुम्हाला जे करू वाटेल ते करा. आपल्या हँड रिटन नोट्स पहिल्या सुरू करायच्या. त्याच्यानंतर लिमिट नाही तुम्हाला का वाचायचं, तुम्ही काही पण वाचू शकता, पण पहिल्या सुरू का पाहिजे, आणि ते पण माझ्या नोट्स पहिल्या सुरू वाचायच्या, कारण माझ्या नोट्स हे साधे असतात. भारतामध्ये केमिस्ट्री शिकवणारे खूप सारे टीचर्स आहेत गाईज, माझ्यापेक्षा नॉलेजवाले पण असतील, पण माझ्या एवढी सोप्या भाषेमध्ये केमिस्ट्री कोणी शिकू शकणार नाही, ह्याची 100% मला गॅरंटी आहे. लक्षात आलं का? डायरेक्ट प्रश्न, किती साधा पोरगा राहू द्या, त्या पोराला केमिस्ट्री कळतेच. लक्षात आलं का? असं नंतर 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 दुसरी कोणती आहे, आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक म्हणजे काय असतं, काल नव्हतास आदित्य, तुलाच का बोललो मी, तुझी जांभळी जस्ट स्टार्ट होणार होती, तुझ्या जांभळीला मारून टाकण्यासाठी मी तुझं नाव घेतलं, आणि तू जांभळी तोंड लगेच आ करत होतास, लगेच बंद केलास. कळलं का? हे सायकोलॉजी आहे रे आदित्य, तेच चालतं डोकं माझं. आयसोबारिक काय म्हणलं मी, आयसोबारिक गाईस है ना. आयसोबारिकमध्ये काय असतं, डेल्टा पी काय असतं रे बाबांनो, प्रेशर ना. डेल्टा पी काय असतं, 0 असतं. डब्ल्यू इज इक्वल टू काय असेल बाबांनो, -P/dV नावाचं इक्वेशन वापरायचं असतं. तिथं P/dV नावाचं इक्वेशन वापरायचं असते, डब्ल्यूचं है ना असतं, काहीतरी व्हॅल्यू असते है ना, त्यावेळेस ते इक्वेशन वापरायचं, -P∆V नावाचं इक्वेशन वापरायचं. ठीक आहे ना. नंतर आयसोकोरिकसाठी काय वापरायचं, आयसोकोरिकसाठी काय असतं, आयसोबारिकसाठी डब्ल्यूची काहीतरी व्हॅल्यू आहे. आयसोबारिक म्हणजे काय, P2 - P1. अरे आपल्याकडे डेल्टा पी नाहीच ना इक्वेशन मध्ये, आपण काल पण इक्वेशन दिलं होतं ना. म्हणजे काहीतरी डब्ल्यूची व्हॅल्यू कुणासाठी येणार आहे, आयसोबारिकसाठी येणार आहे. पण आयसोकोरिकचं काय, आयसोकोरिकसाठी बघा ना, आयसोकोरिक म्हणजे काय असतं, आयसोकोरिक म्हणजे डेल्टा व्ही इज इक्वल टू काय असतं, 0 असतं. अरे टाका नाही तर 0 व्हॅल्यू, डब्ल्यू काय येईल, 0च येईल ना. डेल्टा व्ही इज इक्वल टू काय असेल, 0च असेल. लक्षात आलं का? म्हणजे व्हॅक्यूम आणि आयसोकोरिक प्रोसेससाठी डब्ल्यू काय असतं, 0 असतं. आयसोबारिकसाठी काहीतरी व्हॅल्यू असते. हे कळलं का गाईस, हे कळलं का? येस नो, डायरेक्ट प्रश्न सॉल्व होतात. हे मुद्दे डोक्यात ठेवायचं, ब्रेनमध्ये ठेवायचं. आणि थर्मो एवढा टॉपिक महत्त्वाचा नाहीच कोणत्या सिलेबसमध्ये, पण अशा हे गोष्टी आहेत ना, हे गोष्टी आहेत अप्लाय करायचं आपल्याला. त्यासाठी काय पाहिजे, आजच्या आज रीडिंग पाहिजे. तुम्ही पहिल्या थ्रू विद्यार्थी बना, तुम्ही काय बना, विद्यार्थी बना. लक्षात आलं का तुम्हाला? ठीक आहे ना, ठीक आहे, ओके, हरकत नाही ना, क्लिअर आहे. येस नो गाईज, हे झालं जनरल टॉक गाईज है ना. आपण काय बघितलं, हीट बघितलं, वर्क बघितलं, आपण काय बघितलं, त्याचे साइन कन्व्हेन्शन्स बघितले, हीटचे साइन कन्व्हेन्शन्स बघितले. इथपर्यंत ठीक आहे, क्लिअर आहे गाईज. आता एवढं लिहायचं आहे, त्यानंतर आपल्याला हीट कॅपॅसिटी नावाचा पॉईंट चालू करायचं आहे. लक्षात आलं का? हे सगळं काय झालं, हे बेसिक टर्म्स झाल्या. प्रॉपरली नोट्स लिहा, नोट्स लिहिल्यानंतर तुम्ही हे करा, काय म्हणतात आपण हीट कॅपॅसिटी नावाचा पॉईंट चालू करूयात. आता जिथून झाले तिथून लिहायला चालू करा.